जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही जर दुधाळ गाय म्हैस घ्यायचा विचार जर करत असाल तर शासन तुम्हाला आता 50% आणि 75% प्रवर्गानुसार अनुदान देत आहे 2026 मध्ये. तर त्यासाठी शासनाकडून एक नवीन योजना राबवली जात आहे 2026 मध्ये. त्या योजनेचं नाव आहे, तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. राज्यस्तरीय योजना आहे. यामध्ये तुम्हाला गायींची म्हशींची संख्या सुद्धा आता जास्त मिळणार आहे. अनुदानाचं स्वरूप सुद्धा चांगलं आहे. त्यामध्ये तुम्हाला अनुदानामध्ये जसं जर समजा तुम्ही प्रवर्गात असाल तर तुम्हाला 75% अनुदान मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शेड, जे जनावरांसाठी गोठा लागतो त्याचे सोबतच जे काही साहित्य लागतं, कडबा कुट्टी वगैरे, त्याचं साहित्य, याची रक्कम मिळून सुद्धा अनुदान तुम्हाला 75% मिळणार आहे. म्हणजे दुधाळ जनावरे, शेड, त्यासोबतच साहित्य, सोबत जे कडबा कुट्टी वगैरे आहे, हे सर्व याच्यावरती अनुदान तुम्हाला शासनाकडून मिळणार आहे. तर या योजनेमध्ये आता जनावरांसाठी, जे दुधाळ जनावरे तुम्ही घेणार आहात त्याच्यासाठी नेमकं कशा प्रकारे नवीन सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, कोण पात्र आहे, कागदपत्रे कुठले लागणार आहेत, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 9 मार्च 2026 रोजी एक शासनाकडून GR काढण्यात आलेला होता. त्या GR मध्ये या जी योजना राबवली जात आहे त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि नव्याने काही जे अनुदानाचं स्वरूप आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगत आहे. तर याच्यामध्ये बघू शकता, आता 5 दुधाळ गाय किंवा म्हैस पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना, योजनेचं नाव आहे. जर तुम्हाला म्हशी किंवा गायी पाळायची असतील तर तुम्हाला ते 5 जनावरे तुम्हाला मिळणार आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता लाभाचे स्वरूप कसं असणार आहे बघा. लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाय व म्हैस व 3 वर्षाचा विमा हे मिळणार आहे. आणि सोबतच शेड व साधन सामुग्री हे सुद्धा मिळणार आहे. हे या योजनेचं स्वरूप आहे. लाभार्थी कोण आहेत तर सर्व प्रवर्गातील अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक व महिला बचत गट. दिव्यांगांना सुद्धा याच्यामध्ये लाभ मिळणार आहे, ते सुद्धा मी सांगत आहे. आणि लाभार्थी निकष तुम्ही बघू शकता. सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकामधून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येतील. म्हणजे सुरुवातीला कुणाचं लागणार आहे नाव तर अत्यल्प भूधारक यांचं याच्यामध्ये पात्रता 1 नंबरला आहे यांची. तर 1 हेक्टरपर्यंत ज्यांची जमीन आहे ते अत्यल्प भूधारक मध्ये येतात. अल्प भूधारक, त्याच्यानंतर अल्प भूधारक यांचा विचार केला जाणार आहे. 1 ते 2 हेक्टरपर्यंत ज्यांची जमीन आहे असे ते अल्प भूधारक असतात. वन हक्क धारक, महिला बचत गटातील लाभार्थी, त्यासोबतच वरील घटकामध्ये दिव्यांगांसाठी 5% तसेच महिलांना 30% आरक्षण लागू असणार आहे. जे मी आत्ता तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अ, ब, क, ड प्रवर्गात जे दिव्यांग आहेत त्यासाठी 5% आरक्षण असणार आहे आणि महिला असतील तर 30% आरक्षण लागू असणार आहे. आता पात्रता बघून घ्या. या योजनेसाठी जे कोणते शेतकरी पात्र आहेत बघू शकता. 1 एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडे करारनामा असलेली जमीन आवश्यक आहे. त्यानंतर पशुपालन, दुग्ध व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण, जे अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहणार आहे. किंवा याला ऑप्शन आहे 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव सुद्धा चालणार आहे. प्रकल्पाची किंमत बघा काय असणार आहे. 5 गाय किंवा म्हशी तुम्ही घेतलेली असाल तर प्रति गाय व म्हशीची रक्कम 1 लाख रुपये, याप्रमाणे 5 लाख रुपये खर्च असणार आहे. आणि सोबतच विमा असणार आहे. त्याची एकूण मिळून गाय आणि म्हशीची जी रक्कम आहे ते मिळून आणि विम्याची रक्कम मिळून 5,60,180 रुपये हे प्रकल्पाची किंमत आहे. त्यासोबतच शेड निर्मिती असणार आहे. त्यानंतरच जे जनावरांसाठी गोठा असतो, शेड निर्मिती आपण करतो, त्याच्यासाठी 3 लाख रुपये खर्च आहे. त्यासोबतच साधन सामुग्रीमध्ये कडबा कुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, खाद्यपाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलर 3 किलोवॅट व इतर साहित्य, असं एकूण 2,75,000 खर्च आहे. तर एकूण प्रकल्पाची किंमत किती आहे तर 11,35,180 रुपये. तर याच्यावरती अनुदान कसं मिळणार आहे बघा. आता कुणाला किती अनुदान आहे बघा. एकूण प्रकल्पाची रक्कम तर आपण पाहिलेली आहे 11,35,180 वरती. या खर्चावरती सर्वसाधारण जे लाभार्थी आहेत सर्वसाधारण गटातील त्यांना 50% अनुदान आहे. म्हणजे 5,67,590 रुपये अनुदान स्वरूप
तुम्हाला मिळणार आहे एवढी रक्कम रिटर्न. आणि त्यानंतर जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील जे लाभार्थी असणार आहेत त्यांना 75% अनुदान असणार आहे. म्हणजे जवळपास 11,35,180 रुपयेच्या 75% म्हणजे 8,51,385 रुपये एवढे अनुदान स्वरूप रिटर्न मिळतात. आणि त्यासोबत अनुदान हे 2 टप्प्यात मिळणार आहे तुम्हाला. एक पहिल्या टप्प्यात 50% जे अनुदानाचे लाभार्थ्यांनी शेड निर्मिती केल्यानंतर मिळणार आहे. आणि त्यानंतर साधन सामुग्री खरेदी केल्यानंतर देय असणार आहे पहिला टप्पा. आणि उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान हे जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येणार आहे. कागदपत्रे बघा, स्वतःच्या नावे 7/12 उतारा किंवा किमान 5 वर्षाचा भाडे करारनामा असणं आवश्यक आहे. त्यानंतर वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारामध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित जे प्रमाणपत्र लागणार आहे. पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र जर अर्ज करताना नसेल तर लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र द्यावं लागणार आहे. किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा दुग्ध संस्थेस किमान 2 वर्ष दूध विक्री करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागणार आहे. आणि दिव्यांग असाल तर UDID कार्ड कंपल्सरी आहे. आणि बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. अटी व शर्ती बघून घ्या. या योजनेमध्ये प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या HF जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन 8 ते 10 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गीर, सहिवाल, रेड, सिंधी, राठी, थारपारकर, प्रतिदिन 5 ते 7 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या स्थानिक प्रजातीच्या गायी म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत वाटप करावयाची दुधाळ जनावरे ही शक्यतो 1 ते 2 महिन्यापूर्वी व्यालेली 2ऱ्या-3ऱ्या वेतातील असावीत. त्यासोबतच पात्र लाभार्थ्याने त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्याने शेड निर्मिती व साधनसामुग्री खरेदी करावी लागणार आहे. 1 महिन्याच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ जनावरांची खरेदी करावी. व जर लाभार्थ्याने उपरोक्तप्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत शेड निर्मिती व साधनसामुग्री खरेदी तसेच जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्यांचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येणार आहे. तसेच खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे. तसेच दुधाळ जनावरांच्या खरेदीनंतर जनावरे वाहतुकीचा संपूर्ण खर्च हे संबंधित लाभार्थ्यांनीच करावायचा आहे. तर अशा प्रकारे काही अटी शर्ती सुद्धा आहेत. तर त्या अटी शर्ती सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. अटी शर्ती समोर ठेवूनच तुम्हाला ह्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. काही अटी शर्ती अजूनही आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. योजनेमध्ये वाटप केलेले जनावर मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी त्यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थीस दुसरे दुधाळ जनावर खरेदी करण्यास पुरविण्यात यावे. तर त्यासोबत अशी एक महत्त्वाची अट आहे, हे तुम्ही बघू शकता. तर अशा सदर अहवालानुसार जिल्हा उपायुक्त यांनी DBTद्वारे अनुदानास हिस्सा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अदा करावा. म्हणजे DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार आहे. योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहे त्या संस्थेच्या संस्थापकाने करणे हे बंधनकारक असणार आहे. आणि योजनेची अटी शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्याकडून घेण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची एक योजना आहे, त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होणार आहे. त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे. जोडधंदा म्हणून त्यांनी या योजनेकडे विचार करायला हवं. जे 5 दुधाळ जनावरे तुम्हाला मिळणार आहे त्या योजनेअंतर्गत. आणि अनुदानाचे जर तुम्ही सर्वसाधारण प्रवर्गात असाल तर 50% अनुदान मिळणार आहे. आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये असाल तर तुम्हाला 75% अनुदान मिळणार आहे. तर अगदी थोडंसं खर्च तुम्हाला करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे एक योजना आहे जी लवकरच सुरू होणार आहे. त्याचे ऑनलाईन अर्ज आणि अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणारच आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.